की जो काही तिजोरीमध्ये असणारा पैसा हा कदाचित जसं ते वापरतील तसा तो असतो। खरं तर त्यांना मला एवढंच सांगायचे, ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून देता म्हणजे मायबाप जनता यांचा तो पैसा असतो, पण लगेचच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी काही सत्तेत असणारे जे नेते ते तिथं आले आणि त्यांनी तिथं सभा घेतली आणि ती सभा झाल्यानंतर एक तर त्यांनी वातावरण गरम करण्याचा प्रयत्न तिथं केलाच, हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न तिथं झालाच आणि त्यानंतर वातावरण कुठंतरी गढूळ झालं। पण तिथं असणारे ग्रामस्थ हिंदू समाजाचे असू दे तर मुस्लिम समाजाचे नाही तर कुठल्याही सर्व समाजाचे त्यांचं मत एवढंच आहे की जो ग्रामपंचायतमध्ये नाही तर गावामध्ये असणारा सलोखा आहे समाजामध्ये त्यांचं वक्तव्य आपण जर ऐकलं तर ते तर मंत्री आहेत, पण काही काळांसाठी ते प्रभारी मंत्री तिथं असतात। पैसा हा काय कोणत्या घरच्याचा नसतो, मंत्र्याच्या घरून तर पैसा येत नसतो, पण तिथं जर त्यांचं वक्तव्य आपण ऐकलं तर कुठंतरी त्यांचं असं मत असावं की जो काही तिजोरीमध्ये असणारा पैसा हा कदाचित जसं ते वापरतील तसा तो असतो। खरं तर त्यांना मला एवढंच सांगायचे, ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून देता म्हणजे मायबाप जनता यांचा तो पैसा असतो। जबाबदारीने वक्तव्य करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हा जो तिजोरीत असणारा पैसा जो गरिबाचा असतो तो गरिबाचा असतो, कोणाच्या घरच्यांचा नसतो आणि बॅग भरण्यासाठी तर मुळीच नसतो असं या ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणतो। परवा दिवशी ज्या पद्धतीने पडळकर आणि शंकरराव जगताप यांची सभा आली त्यानंतर ते दंगल याच्यामध्ये दौंडमध्ये जे काय घडलं, एक तर महामानवांच्या स्मारक नाही तर पुतळा असेल त्याला कुणीही हात लावला नाही पाहिजे, तिथं कुणीही त्या स्मारकाची विटंबना होईल असा प्रयत्न सुद्धा केला गेला नाही पाहिजे। जर कुणी करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्या भागामध्ये त्या गावामध्ये असणारे मुस्लिम समाज हिंदू बांधव हे एकत्रित ज्या व्यक्तीने ते कृत्य केले त्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका या सर्व लोकांची होती। पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या बाबतीत चर्चा झालेली आम्हाला समजते, पण लगेचच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी काही सत्तेत असणारे जे नेते ते तिथं आले आणि त्यांनी तिथं सभा घेतली आणि ती सभा झाल्यानंतर एक तर त्यांनी वातावरण गरम करण्याचा प्रयत्न तिथं केलाच, हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न तिथं झालाच, पण त्याच्यातच एक कुठला तरी व्यक्ती तो सुद्धा लोकल ग्रामस्थ नसून बाहेरून आला आणि तिथं राहत असताना त्यांनी एक फार चुकीच्या पद्धतीने ट्विट केलं। त्या ट्विटचाही विरोध आम्ही तिथं करतो आणि त्यानंतर वातावरण कुठंतरी गढूळ झालं, पण तिथं असणारे ग्रामस्थ हिंदू समाजाचे असू दे तर मुस्लिम समाजाचे नाही तर कुठल्याही सर्व समाजाचे त्यांचं मत एवढंच आहे की जो ग्रामपंचायतमध्ये नाही तर गावामध्ये असणारा सलोखा आहे समाजामध्ये तो टिकला पाहिजे। पण हे जे बाहेरून लोक येऊन वातावरण गढूळ करून कुठंतरी वातावरण हे हिंदू मुस्लिम नाही तर एक वेगळ्या पद्धतीचं करत असतील तर हे योग्य नाही असं तिथं असणाऱ्या ग्रामस्थांची भूमिका आहे। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की उद्या जर दंगल तिथं झाली आणि करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला तर दुकान गरिबाचंच जळतं, घर सुद्धा गरिबाचंच जळतं, मात्र राजकीय दृष्टिकोनातून पोळी हे काही ठराविक नेतेच तिथं भाजत असतात। त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच त्या बाबतीतला विचार केला पाहिजे आणि शांतता आणि सलोखा तिथं कसा मेंटेन केला जाईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।